शेवटी पश्चाताप नको. मरण जवळ आलं की माणसाची जगण्याची इच्छा अधिकच तीव्र होऊ लागते. आयुष्यभर केलेल्या चुकांसाठी तो आपोआपच क्षमस्व होऊ लागतो. कधी देवाचं नाव घ्यायला वेळही न काढणारा माणूस मरणाची वेळ जवळ येईल तसं देवापाशी स्वतःला झोकून देतो. याचाच अर्थ काय? तर जो माणूस आयुष्यभर कोणासमोर झुकला नाही, ज्याने देवाला कधी मानलं नाही, तो आज मरणाची चाहूल लागल्यावर मात्र हर एक गोष्टी पुढे झुकत राहतो. पण मित्रांनो, तुम्ही मरणापुढे कितीही झुका, ते कोणाला चुकले नाही आणि चुकणारही नाही. या छोट्याशा आयुष्यातले चांगले दिवस अहंकाराने न जगता इतके हसत खेळत जगा की ज्या दिवशी तुम्हाला मरण्याची चाहूल लागेल त्या दिवशी तुम्ही समाधानाने सामोरे जाल. इतकंच जगा जिवंतपणे. कोणत्याही परिस्थितीत जगणं सोडू नका, कारण मृत्यू हे आयुष्यातले अंतिम सत्य आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही आयुष्याची पुंजी वाहिली तरी आयुष्य परत मिळणार नाही. म्हणून हे छोटंसं आयुष्य आनंदाने व प्रामाणिकपणाने आणि चांगले कर्म करत जगा. ह्या त्या गोष्टींची हवस, इतरांची फसवणूक, वाईट कृत्य करण्यात आयुष्य वाया घालवू नका, कारण शेवटी आपण आपले कर्मच सोबत घेऊन जाणार आहोत आणि ते कर्म कसे आहेत ह्यावर तुमचा मृत्यू आणि तुमची मुक्तता कशी असेल हे ठरणार आहे. सो माणुसकी, प्रेम, आदर, प्रामाणिकपणा आणि देवावरील श्रद्धा हे जिवंतपणेच करा, म्हणजे शेवटाला पश्चाताप नाही होणार.